पळायची घाण सवय सगळ्यांना, ते पळू नका. ते आत्ता गायब झाले का मॅडम? मॅडम आत्ता गेलं का? मग काही काही लिहिलं असेल ना, लंच टाइम बेंच टाइम काही कुठे काही. आणि काही जेवायला कुठे घरी जातं का? काय जेवायला रोज घरी जातात. इथे लोक मरून राहिले तडपडून, जेवायला पडतं यांचं, जेवायला निघून जातं दुपारी. करायची ना ड्युटी व्यवस्थित, इथे जेवायला काय प्रॉब्लेम आहे? असं कसं जेवायला? सर इथे जेवता म्हणतात. मग स्वतः साहेब जेवतात, स्टाफ जेवतो ना, सगळ्याच लोक जेवता नाही, माणसंच आहे ना. यांनी घरी पाठवा, लॉकच लावून घ्यायचा. ठीक हे का माझ्याकडे होतच नंबर राहणारच नाही, इतकं वर्षापासून काम करतो. त्यांचं कोण आहे? त्यांच्या अंडरमधलं कोण आहे? बोला ना सर. तुमची काय काय पोस्ट तुम्हाला ऐकत नाही? सर फार भयंकर विषय आहे. मॅडम घरी जेवायला गेलेले आहे. कशासाठी घरी? तुमचा जर अर्धा तास 1 तास जर तो लंच टाइम ठरलेला आहे, आणि ठीक आहे आता तुम्ही उच्च पदावरच्या अधिकारी म्हणून तुम्हाला कदाचित बाहेर जायची मुभा आहे, पण घरी जायला काही गरज नाही ना जेवणासाठी. जायला यायला अर्धा 1 तास, घरी 1 तास, काही 2 तास कशासाठी घालवायचे? शासनाचं तेवढं काम होतं ना, वेळ जातो, पैसा जातो, आमचा पैसा खर्च होतो. आणि त्याच्यामध्ये किती ते किती फोन उचलायचा नाही. तसं नाही सर, त्यांच्याकडे ना अतिरिक्त कार्यभार आहे. अच्छा, ओरिजिनल कोणाकडे? ओरिजिनल आरोग्य विद्यापीठात असतात, त्यांच्याकडे आरोग्य विद्यापीठाने अतिरिक्त अतिरिक्त म्हणजे ऐका, सकाळपासून डीन मृणाल पाटील मॅडम यांच्याकडे हे सिव्हिल हॉस्पिटलचे डीन म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे. ह्या अतिरिक्त कारभाराच्या ज्या काही सुरस कथा आहे आपल्या राज्यभरामध्ये, अतिरिक्त असलं म्हणजे मग जबाबदारी स्वीकारायची नाही, किंवा ती जशी झेपेल, जशी जमेल तशीच ती जबाबदारी पेलायची, असं काही शासनाला अपेक्षित नाहीये. तर ज्यांना झेपेल ना त्यांनीच कामं करा बाबांनो. आज आम्हाला तुम्हाला सगळ्यांना पोषणं अवघड झालेलं आहे. मॅडम गेल्या जेवायला, उच्च पदस्थांनीच जर असा पायंडा पाडून ठेवला तर इथला शिपाई तुम्हाला अजून सापडला नाही. डीन मॅडमचे शिपाई कुठे? हा, अरे बोल ना सोन्या. तुला तुझ्या त्या ट्यूबलाईट ते बंद करायचं बरं का मॅडम नसल्या की. चालू नाही. तू कंत्राटी का? कंत्राटीच्या गळ्यातलं हे कुठे आहे? हा, नाहीये. आत्ताच भरती झालाय का? मग का तुला दिलंच नाही आय कार्ड? देतच नाही आय कार्ड? नाहीये का? बरं, आय कार्ड मिळेल, आय कार्ड द्या सर. तर इथं या कंत्राटी कर्मचाऱ्याला आय कार्ड पण नाहीये. तर आरोग्याची ऐशी तैशी, आणि आरोग्याचे 3-13 जे वाजलेत ना ते इथूनच वाजलेले आहेत. तर मृणालिनी पाटील मॅडम, मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. मी या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की मी शासकीय कर्मचाऱ्यांना आमचा जो काही लाखोंचा पगार जातो त्याच्या मोबदल्यात आम्हाला तुम्ही काही देत नाही आहात, असं कायम ओरडून कंठशोष करून सांगणारा माणूस तुमच्याशी बोलतोय. आज मी तुमच्याकडे भेटीला आलेलो आहे, तर तुम्ही जेवायला गेले आहात असं कळलंय. तुमच्या सबऑर्डिनेटने असं सांगितलं त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. त्या खऱ्या आरोग्य विद्यापीठामध्ये आहे. आता आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्हच असतं कायम. कुठलीही शासकीय आस्थापना असो, तुमच्या कार्यक्षमतांबद्दल आमच्या मनात प्रश्नचिन्हच आहे. आज आम्ही आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वारंवार होणारे मृत्यू, सिव्हिल हॉस्पिटलमधले टॉयलेट, बाथरूम याच्या वासामुळेच रोगापेक्षा इलाज भयंकर, तिथली घाण, या सगळ्यांचा प्रादुर्भाव पुन्हा पुन्हा त्याच रोग्यांना होतो. त्याच्यावर उत्तर काढणारा डीन आम्हाला हवाय. असं डीन हवाय ज्याच्या केबिनची कवाडं उघडी आहेत आणि त्याच्या मनाची पण कवाडं उघडी आहेत, आणि तो रुग्णांच्या यातना, वेदना या शमवण्यासाठी कार्यरत असणारा डीन आम्हाला हवाय. आजच्या पहिल्या भेटीत इतकं पुरेसं आहे. मी उद्या 11 वाजता येतोय. मॅडम मृणाल पाटील मॅडम, मी उद्या तुम्हाला भेटायला येतो आहे. माझं उद्या जास्त मोठं शिष्टमंडळ असेल, कारण इथं जे लोक होरपळत आहेत तिथे त्या सिव्हिलला, तर त्या लोकांना सुद्धा मी घेऊन येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे रिशफलिंग चाललेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल, डीनकडे गेलं तर सिव्हिल सर्जनच्या या जबाबदाऱ्या आहे. सिव्हिल सर्जन म्हणतात माझ्याकडे काही या संदर्भातला अधिकार नाही आहे.
तर त्या अधिकार जे आहेत ना ते सुस्पष्ट करणारी एक हे यंत्रणा जी आहे ती तुम्ही बोर्डावर लावा की डीनचे काय कामं आहेत आणि सिव्हिल सर्जनचे काय कामं आहेत, म्हणजे आम्हाला त्या पर्टिक्युलर व्यक्तीला धरायला. आणि गोपनीयतेच्या नावाखाली चाललेला धांगडधिंगा हा आम्ही आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. आम्हाला मोफतच आरोग्य सुविधा हव्या आहेत, त्या या सिव्हिलमध्ये मिळूच शकतात, पण तुम्हीच मिळू देत नसल्यामुळे आम्हाला खाजगी लोकांचे पोटं भरावे लागतात आणि तिथेही आम्हाला सुखानं समाधानानं कुठल्याही वेदना शमवण्याचं उपचार आमच्या पदरात पडत नाही. तर मनाची कवाडं उघडा, केबिनची कवाडं उघडा, ऑफिसची कवाडं उघडा, सगळं मोकळं मोकळं सगळ्या जगाला बघू द्या तुमचा काय चाललेला आहे तो कारभार. या डीन ऑफिसला आलेलो आहे आम्ही आता. आणि सुरुवात आहे असं जरी म्हटलं तरी माझं राज्य या सगळ्या गोष्टी सप्लाय करायला कुठंच कमी पडत नाही. माझं राज्य भिकारी नाही, कर्ज करून ठेवलंय पैसे खाणाऱ्यांनी, पण तरी माझं राज्य रोज खूप रेव्हेन्यू जनरेट करतं. माझ्या राज्याला भीक लागलेली नाही. माझ्या राज्याला भीक का लागली तर भ्रष्टाचाऱ्यांनी ना सगळी तिजोरी पळवायचा कार्यक्रम चालवला म्हणून. तिजोऱ्या जर यांनी फोडल्या नाही, या मंत्र्या संत्र्या आमदार खासदारांनी जर तिजोऱ्या फोडल्या नाही शासनाच्या, तर माझ्या राज्याला माझ्या देशाला अजिबात दारिद्र्य नाही, ठामपणानं मी सांगू शकतो.